मंत्री छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे खुलासे त्यांनी केलेले आहेत. जो जी-आर आहे तो देखील वाचून दाखवलेला आहे. त्यानंतर जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, तुम्ही कदाचित पाहिलं असेल की भुजबळांनी आता काही खुलासे केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी मुख्यमंत्री यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला आहे, त्यांचा अभ्यास देखील जास्त आहे, पण ज्या पद्धतीने हे ड्राफ्टिंग झालेलं आहे, आम्ही अनेक तज्ज्ञांना विचारलं, ते तज्ज्ञ म्हणतायत की हे फार अडचणीचं होणार आहे. नाही, हे नाटक आहे त्याचं. फडणवीस साहेब चांगले आहेत, मी त्यांचा आदर करतो म्हणणं, आदर तुला करावंच लागेल, कारण जेलमधून तुलाच आणलं आहे त्यांनी. हां, सरकारचा नाश करायसाठी नव्हतं आणलं त्यांनी तुला, की तू एक अनुभवी आहे, मागं तू जातीवाद केला, इथून पुढं तू करणार नाहीस, या हिशोबानं तुला जेलमधून आणलं होतं. तू त्यांच्यावरच वरटांगड्या केल्या. तू ओबीसी मराठा हा वाद कधी नव्हता, तू छगन भुजबळ तू लावला. आता तू अडचणीत सापडला की तू म्हणतो मी त्यांचा आदर करतो, पण फडणवीस साहेबांनी तुला पक्क ओळखलं आहे की मराठ्यांचं आणि सरकारचं जुळू द्यायचं नाही, ही तुझी भूमिका आहे. कारण तू आतल्या गाठीचा आहे, तू पापी विचाराचा आहे. तुला असं वाटतं सगळं विचारावं तर मलाच विचारा, बाकीच्या जातीत जवळ धरू नका. मग धनगराचा नेता नको, त्याला मायक्रो ओबीसीचा नेता नको, त्याला बंजारा समाजाचा नेता नको, त्याला काहीकडे समाजाचा नको, लिंगायत समाजाचा नेता नको, तोच पाहिजे. त्याची अशी भूमिका. त्याला कुणबींचा नेता नको, त्याला आगरी कोळीचा नको, त्याला आदिवासींचा नेता नको, तोच मालक पाहिजे. मग मी सांगन तसंच ऐका, नाही तर मग मी ओबीसीचे मोर्चे सरकार विरोधात काढीन आणि सरकारला बदनाम करेन. आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले की याला आणून ह्यो सगळ्या जाती आपल्या विरोधात घालायला आहे, म्हणून तो आता म्हणायला लागला मी आदर करतो त्यांचा. तो आदर फिदर नाही करीत, नाटक करतोय, त्यांचं मन त्याच्या बाजूने वळवण्याचं काम करतोय. कारण फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, अजितदादांनी त्याला पक्क ओळखलं आता की ही साडेसाती आपलं सरकार अडचणीत आणणार आहे. हे मोहम बरळतं तर कुंकडबी. आता फडणवीस साहेबांनी जी-आर का काढला, विखे साहेबांनी का काढला, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी मिळून या लोकांनी का काढला, विशेष करून विखे साहेबांनी त्यांनी का काढला, तर हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे काढला. मग तो जी-आर एकदम ओके, चांगला आहे, मराठा समाजातल्या लेकराचं कल्याण होतं, मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या विरोधात बरळायला लागला. हां, सरकारने असं केलं का, फडणवीस साहेबांनी की उठले लगेच जी-आर काढला. 1994ला जसा जी-आर काढला, मराठ्यांचं 16% आरक्षण घातलं, तसं केलं का? पोटजाती उपजाती लय मोठ्या घातल्या, 180च्या 350 झाल्या, तसं फडणवीस साहेबांनी केलं का? आणि जी-आर काढला, आधार घेऊन काढला. मग त्या आधाराला ह्यो विरोध करतोय आणि दाटून म्हणतो तो की फडणवीस साहेबांचा मी आदर करतो. आदर नाही करीत, तो फडणवीस साहेबाला पूर्ण संपवणार आहे. नसता फडणवीस साहेबाला त्याला संपवावंच लागणार आहे. तर ओबीसी मराठा वाद थांबतो, नाही तर तो मराठ्यांचा ओबीसीचा वाद थांबवू देणार नाही. इतका नासका माणूस आहे, खूप नासका माणूस आहे. ज्यावेळी जी-आर दिला त्यावेळी पहिला शब्द होता की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी 1 तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा जी-आर काढा. त्यावेळी मंत्री तिथेच बसले आणि दुसरा जी-आर आला, पात्र शब्द निघाला. तुला काय घेणं आहे? तुला आम्ही विचारलं का एक माळी गेलता, बाकीचे माळी कसं काय गेले? आम्ही तुला विचारलं का? माळ्याची जात घातल्यावर, माळ्याचा व्यवसाय शेती आहे, बागायती करतो, म्हणून बागायती असणारा मुस्लिम समाजाचा बागवान आरक्षणात घातला. आम्ही विचारलं का तुला कमून घातला? तुला विचारलं का? त्याच्यानंतर किती किती जाती घातल्या आम्हाला सगळं माहिती आहे. तुला घेणं काय? आम्ही तुमच्या जी-आरबद्दल कधी बोललो का? तुम्हाला आरक्षण कसं दिलं मंडल कमिशननं त्याच्यावर बोललोत का? चॅलेंज केलं का? मग तू कोण? सरकार आणि आम्ही बघू ना, तू कोण? तुला कोण गिनीत? तू कोण लागून गेला? तो सरकारचा नाश केला आणि ओबीसी मराठ्याचा नाश केला सगळा. याचे दुष्परिणाम तुला लय वाईट भोगावं लागणार आहे, पोटच दुखतं त्याचं नुसतं. आता त्या बंजारा समाजाच्या नोंदी निघाल्या, मिळून देईन गरीबाला. हां, का ढुंगण दुखतं का? त्या गरीबाचा नाही का चांगलं हो? कवर ऊस तोडायच्याला म्हणे मारतात त्यांचे लेकरं, मेले त्यांचे आईबापाचे कंबरडं बसलेत पुरे, ऊस तोडू आणि लोकांचे द कामं करू. त्यांना नाही वाटत त्यांचे लेकरं अधिकारी हो? कधी विरोधच. मायक्रो ओबीसी वाटोळं करून टाकलं सगळं, मायक्रो ओबीसीचं आरक्षण यांनी खाल्लं. म्हणजे ते म्हणतात की जरांगे यांनी स्वतः सांगितलं की मी स्वतः हा जी-आर करून घेतला आहे. कुळातील जे नातेसंबंध आहे आणि नातेवाईक यामध्ये फरक आहे. नातेवाईक म्हटलं तर रक्तातलं नातं, नातेसंबंध म्हणजे नात्यातले. मात्र मराठा समाजाला आपण जर ओबीसी ठरवायला लागलो तर ते सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही सूचना आहेत त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. म्हणजे गायकवाड कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिले, ते अगदी स्वच्छ आहे. गॅजेट काय म्हणतंय?
मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे. त्याची संख्या दाखवली 1,97,000 उदाहरणार्थ जालन्याला दाखवली, 1,39,000 बीडला दाखवली. त्या आधारे जे आर आत्ताचा जो मराठा आहे पूर्वी हा कुणबी आहे. मराठा शब्द का वापरला तर हा मराठा कुणबी आहे, मग तिथं मराठा शब्द वापरावा लागेल ना. पूर्वी हा मराठा कुणबी होता. समजा आता तुम्ही आहेत, तुम्ही आज मराठा आहेत पण पूर्वी तुम्ही कुणबी होता. मग आता कुणबी नाही आहेत ना, तुम्ही मराठा आहेत ना आत्ता, पण तुमची पूर्वीची नोंद कुणबी आहे. तुम्हाला मराठा शब्द वापरावा लागेल ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यात घेता येईल. तसं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आत्ताचा शब्द काय आहे मराठा, पूर्वीचा शब्द काय आहे कुणबी. याचा अर्थ आम्ही पूर्वी सगळे कुणबी होतो. मग ह्या मराठा समाजाला त्या गॅजेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा गॅजेट आहे. मग आमचे 97,000 जालना जिल्ह्यातले कुठे गेले? कुठे गेले? तामिळनाडूला गेले का सगळेच? 1,23,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत, कुठे गेले कुणबी आमचे? चला याच्यावरच बोलू. हां, हे कुठे गेले? हे गेले का कुठं मध्य प्रदेशला राहायला, दिल्लीला, का देश सोडून गेले? लातूरचं तसंच, नांदेड तसंच, हिंगोली तसंच, धाराशिव तसंच. हे आमचे लोक गेले कुठं? आणि 1881 1901ला जर एखाद्या तालुक्यात 20,000 कुणबी होते तर त्याच कुणबीचे पोरं, नातू, पंतू असे मिळून 20चे 60-70,000 झाले ना. आता पहिले तुमचा आजा होता, त्यांना 4-5 पोरं, त्यांचे तुम्ही नातू 10-15 जण, तुमच्या एका माणसाचे आता 35 जण झाले ना. आमचं एक होतं पहिलं, आता मला 6-7 चुलते आहेत, आम्ही 34 जण भाऊ आहेत. आता आमचे पोरं 100-150 आमचेच झाले काय आजोबापासूनच. मग आता ही लोकसंख्या 6-7 लाखावर गेली ना जिल्ह्यात. मग हे आत्ताचे मराठे पूर्वी कुणबीच होते असा सरकारी दस्तऐवज आहे. त्याच्या आधारे तो काढला आणि म्हणा मराठा शब्द काय टाकला आणि कोर्टात मराठ्याला मान्य नाही. आत्ताचा मराठा हा कुणबी होता बाबा. तुला लय अक्कल कमी आहे. तुला वाटतं तुला लय अक्कल आहे? तुला लय अक्कल कमी आहे. तुला फक्त एकच अक्कल आहे, ओबीसीला काही खाऊ द्यायचं नाही, तो एकट्याने खायचं, आणि मराठ्याला काहीच खाऊ द्यायचं नाही. ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायची एवढीच अक्कल आहे तुला. काही अक्कल नाही तुला, आणि तोही अक्कल पुरेपूर सरकारने ओळखले. आता तो हा गेम सरकार करणार. त्यांनी निकाल वाचून दाखवला. त्यांनी त्यात असं म्हटलं की त्यांच्यामुळे जे वरील रिपोर्ट पाहताय हा मागास समाज नसून पुढारलेला आहे असं कोर्टाने नमूद केलं. त्यामुळे जात खोटी प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही. राजकीय दबावापोटी काही सोशल म्हणजे समाज मागास वर्ग ठरू शकत नाही. त्यांनी तो निकाल वाचून दाखवला. अरे फालतू काय ह्याला बोलतो तू? मागास ठरवायला 10% आरक्षण द्यायचंय का? 13% आरक्षण मराठ्याला द्यायचंय का? हे पहिलेच मागास सिद्ध आहेत कुणबी. तुला काही अक्कलीची तो एका गाठ भेट झालेली आहे का नाही? ओबीसीच्या यादीत 83 क्रमांकाला पूर्वीच कुणबी आहे, तो मागास सिद्ध झालेला आहे. त्याला काहीच करावं लागत नाही. आता त्याला मागास पण सिद्ध करावं लागत नाही, त्याचा सर्वे पण करावा लागत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आणि कुणबीचा काही संबंध नाही. तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असलं तर त्याच्यासाठी आयोग लागतो. त्याच्यासाठी समजा सुप्रीम कोर्टाचे निर्देश लागतात. ते काय जजमेंट सांगतंय, इंदिरा साहनीचं काय सांगतंय, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचं काय सांगतं, राज्य मागासवर्ग आयोगाचं काय सांगतंय, राज्य सरकारचे निकष काय सांगतात, ओबीसी यादीचे निकष काय सांगतात, ओबीसी प्रवर्गात कसं जायचं, मागास प्रवर्गाने कसं ठरवायचं, ही विषय वेगळा आहे रे पागाला. आम्ही कुणबी आहेत, कुणबी. आणि ऑलरेडीच आम्हाला कायद्यानं घटनेनं मागासवर्ग आयोगानं पहिलेच अधिकार दिलेले आहेत. 83 क्रमांकाला आमची जात आहे. कुणबींना सहज पूर्वीचाच 1967चा कायदा आहे तो, नोंद सापडी काय सहजपणानं त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याचं प्रमाणपत्र व्हॅलिड करा. हे पूर्वीचेच आदेश आहेत. 2001-2012च्या कायद्यानं सुद्धा तेच सांगितलंय.
तोही नाकलीचं कुठं गाठ झालती का नव्हती? किती गैरसमज पसरणार लोकात तुला वाटतं तुला अक्कल यार मला अकले आहेत फक्त गरीबाचे आहेत आम्ही. तू फक्त आमच्या मराठ्याच्या जीवावर मंत्री झाला रे म्हणून तू येवल्यात टिकला. आता येवल्यातले बी लोकांचे मराठ्याचे डोके ठिकाणावर येते ना. आता उगाच याला आपण निवडून दिलं. तिथल्या मराठ्याला असं वाटलं होतं हे बदलन म्हणून त्याला मतदान केलं मराठ्यांनी. पण हे नासकच राहिलं. आता पश्चाताप येत असेल तिथल्या मराठ्याला, याला उगाच निवडून दिलं. ही असली घाण कधीच राजकारणात पाहिजे नाही. तुला कळतेत का निकष काय आहेत? कुणबीचे निकष वेगळे, डायरेक्शन केलेले सुप्रीम कोर्टाचे वेगळे, याच्यात लय फरक आहे. तू विनाकारण वाद लावतो. कुणबी मराठे हे पूर्वीपासूनच तो कायदा पास झालेला आहे 67 पासून 1967 पासून त्या नोंदी आमच्या आहेत. आणि तेच कुणबीचं हे गॅजेट आहे सातारा संस्थांचं आणि मराठवाड्याचं हैदराबादचं. त्या आधारे मिळतात. त्या डायरेक्शनचा त्या नियमावलीचा इथं काय उपयोग आहे? इथं कुणबी नोंद आहे त्याला प्रमाणपत्र देणं आणि व्हॅलिड करणं इतकं साधं सोपं आहे. आणि हा जो जी आर काढलाय इथला आत्ताचा मराठा हा पूर्वी कुणबीच होता. हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर काढलाय. त्याच्यामुळं त्या जी आरला काहीच होऊ शकत नाही. ना मान्य न्यायदेवता ना काय करू शकते, खऱ्याला खोट्याला करू शकतो, ना सरकार काय करू शकते. त्याच्यामुळं कुणबी नोंदी मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार. फक्त मराठ्यांची जबाबदारी. नुसता जी आर घेऊन थांबणार नाही तर त्याचं रक्षण आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यात बदल होऊन देऊन चालणार नाही. हाक मारली तुम्हाला कामं फेकून करोडोच्या संख्येनं माय मावल्यानं सुद्धा एकत्र यायचं. आता आंदोलन महाराष्ट्रात सांभाळू आपण. आता मुंबई जायची गरज नाही आपल्याला. फक्त आपण आपलं गाव सांभाळा. बघू आपण आंदोलन कसं जबरदस्त करायचं आहे. आपण आपलं गाव सांभाळा, आपण आपला तालुका आणि जिल्हा सांभाळा. फक्त बघू आपण आपल्याला कोण जेरी सांगतंय. बंजारा समाजाचा ST प्रवर्गात समावेश करा अशी मागणी जी आहे त्यात सातत्यानं जोर धरू लागली. ठिकठिकाणी निवेदन असतील किंवा बंजारा समाजातील लोकसुद्धा आता आक्रमक झाले आहेत. त्यांच्यासुद्धा नोंदी सापडल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडसुद्धा आता आक्रमक झाले आहेत. ते सुद्धा म्हणतात की वंजारी समाजाचासुद्धा ST मध्ये प्रवेश करावा. त्यांच्यासुद्धा नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये सापडले. ते सुद्धा आक्रमक झाले. नाही ना, असेल तर हरकत नाही ना. मी जातीला विरोध नाही करत. फक्त मी खरं बोला म्हणतो. तुम्ही नुसते जातीवर प्रेम करून आपल्यात वाद लावायचं काम नका करू. जर त्यांच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये असतील, अरे वा, दिलं पाहिजे. काय संबंध गोरगरीब वंजारी समाजाचा आणि बंजारा समाजाला का देऊ नये? नोंदी असतील तर मॅप बघितल्या नाही काय हरकत द्यायला. आणि त्यांनी लढत राहावं. असं काय बंजारा समाजाने लगेच म्हणायची गरज नाही मोर्चे काढले आम्हाला घेतलंच नाही. ही प्रदीर्घ चालणारी एक प्रक्रिया आहे. त्यामुळं एकदाच एकत्र आले पुन्हा सोडून दिलं असं होत नसतं. त्याच्यामुळं बंजारा समाजाने सगळ्या सारखं लढत राहावा. येस पदरात पडल एक ना एक दिवस. तुम्ही म्हणताना लगेच आम्ही मोर्चे काढले रस्ता रोग केले लगेच आम्हाला मिळालं असं होत नाही. कारण मी अनुभवी स्वतः. आम्ही 2 वर्ष झालं झुंजतोय. आमचा हक्क असून सुद्धा मिळालं नाही आम्हाला गॅजेट. त्याच्यामुळं आम्हाला 2 वर्ष लागले ते दिवस बघायला. आता जे आर निघाला आहे. आता कुठं आम्ही मराठी आनंदी आहेत आणि आम्ही ते टिकवणार पण आहे. तसं बंजारा समाजासुद्धा सातत्यानं लढत राहावं. नुसतेच मोर्चे काढून थकले मग गेले असं नाही. एका याच्यात काहीच होणार नाही. एकाच दर्शनात म्हणतात ना तसं एका दर्शनात कधी पावत नाही. तुम्हाला वारंवार ते लढावं लागणार आहे. मग त्याला वर्ष लागू, 6 महिने लागू, 1 महिना लागू किंवा 2 वर्ष लागू. तुम्हाला सातत्यानं लढत राहावं लागेल तेव्हा ते मिळेल. कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे की उभा राहिल्यास मिळत नाही. तूप खाल्ल्या रूप मिळत नाही. तुम्हाला सातत्यानं ती प्रक्रिया करावं लागणार आहे तेव्हा ते होईल. कारण आमचं आता झालं आहे आणि आम्ही ते टिकवणार आहेत. आणि मराठ्यांनाही सांगतो उसळून उठावंच लागणार आहे. जर आपल्या लेकरा बाळाचं आरक्षण कुणी नरड दाबणार असली अजिबात मुलाहिजा करायचा नाही कोणाचा. पण शांततेत तेवढा मार्ग सोडायचा नाही. फक्त मराठी TV9च्या माध्यमातून शब्द सांगतो. आपले सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची मराठवाड्याच्या गॅजेटियरची अंमलबजावणी होस्तर शांततेतच आंदोलन करायची. कुणी बोर्ड फाडा डोकं लावायचं नाही. काळं लावलं बोर्ड डोकं लावायचं नाही. शांत संयमाने घ्या. फक्त शांततेत अंगार दिसला पाहिजे. कडवटपणा एकजूट दिसली पाहिजे. ते दाखवायला ढिलं पडायचं नाही. फुल ताकद दाखवायची.
असं माणसाला उभा राहायला जागा राहिली पाहिजे, माणसं घासले पाहिजे एकाला एक, इतक्या ताकदीने एकत्र यायचं. त्याच्यातच तुम्हाला मिळून देतो. हे लोक नाटकं करतात, बोर्डाला काळं लावतात, तेच लावितात, तेच फाडीतात, तेच उलट्या सालट्या केशी करतात. हे नाही का आमच्या इथं आत्ता ह्या गोंदीला झालं जणू, इथं आपल्या रॅली चालली तवा इथं चोर धरला, त्यांनी कबूल केलं त्या चोरांनी. मग त्याच्याकडून ते रिकवर करायचं सोडून दिलं. त्यालाच सांगितलं यांच्यावर केस कर म्हणून, म्हणजे धरून देणार आहोत. का फालतू टाकायचे का तुम्ही? पागल समजता का लोकाला? तुमचं इतके सहन केलं म्हणजे? अधिकाऱ्याने अधिकारप्रमाणे वागलं पाहिजे. जातीवाद काय करायचं गरज आहे? आपण आपल्या अधिकाराप्रमाणे वागलं पाहिजे, लोकांच्या सेवा देण्याप्रमाणे. त्याच्याकडून कंप्लेंट घेतात. इथं आणखीन एक गाव आहे शेजारी, तिथं एक केस झाली ती 2-4 दिवसापूर्वी, मिटली. लिहून दिलं पोलीस स्टेशनला जाऊन गोंदीच्या. पुन्हा 8 दिवसांनी त्याला क्रॉस कंप्लेंट करायला लावली. काय जातीवाद रे? तुम्हाला काय विस्कळीतपणा करायचा आहे? ओबीसी मराठा तुम्हाला काय घेणं पडलं? तुम्ही तुमची ड्युटीच केली पाहिजे. एस.पी. साहेबांसुद्धा याचं लक्ष घालणं गरजेचं आहे. नसता मी आत्तापर्यंत कधी नाव घेतलं नाही असलं. मी विरोध करत नाही. अधिकाऱ्याच्या ठिकाणी, आमचं आंदोलनाच्या ठिकाणी. तुमचे 3-4 बार झाले. एक जणाचं वावर होतं इथं, त्याचं वावर असून सुद्धा त्यांनाच मारलं, आणि ज्यांनी मारलं त्यांनाच केस करायला लावली यांच्यावर, वावरावाल्यावरच. मान्य न्यायदेवतेने निकाल दिला हे वावर यांचं आहे म्हणून. वावर यांचं आहे म्हणून निकाल दिला आहे. मग त्या पोलिसांनी किंवा त्या PSIनी गोंदीच्या त्यांच्याकडून बोलायला पाहिजे ना. त्यांना क्रॉस कंप्लेंट लावून त्यांना जेलला पाठवलं. 3-4 महिने जेलला होते ते लोक. काय नाटकं खेळतोय ही? काय ही कोणची पद्धती? लोक अंतरवालीतल्या आई बहिणीला एखादी शिव्या देतात, त्याच्यावर FIR काढायचं सोडून बाकीचे नाटकं पैसे कमायचे जमतात. काढू काय गाबाळ मग सगळं? मी मागं लागत नाही कुणाच्याने. एकदा लागलो ना मी कुणालाच गिनीत नाही. मी इतका तरावाई घे मग मी सोडला आत्तावर. नको, चालू असतं जाऊ द्या, चालू असतं जाऊ द्या. आजकाल नोकऱ्या मिळत नाहीत, गेल्यावर पश्चाताप येतो. पण तुम्ही जातीवाद करता. मराठ्याचं काही म्हणलं ते मॅटरच मिटू देत नाहीत. क्रॉस कंप्लेंट घ्यायला लावलं, चोराच्या बाजूने उभा राहणं. वा, ही पद्धत आहे. SCBC म्हणून शिक्षणात 10% आरक्षण दिलं आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत घेणं हे बेकायदेशीर आहे. SCBC म्हणून शिक्षणात 10% आरक्षण दिलं आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत घेणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे 2 प्रकारचा लाभ त्यांना मिळू शकतो असं भुजबळ म्हणतात. कोणत्या 2 प्रकारचा? म्हणजे SCBC मध्ये 10% शिक्षणात आरक्षण दिलंय, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत घेणं बेकायदेशीर आहे. म्हणजे त्यांना 2 प्रकारे लाभ मिळू शकतो. हे तुला नाही कळत. तुला किती अक्कल आहे आम्हाला लक्षात आली. आता तुला फक्त एवढीच अक्कल आहे, सरकारमध्ये पटवून द्यायचं नाही. तो बाळासाहेब ठाकरे साहेबांचं वाटलं केलं, ज्यांनी तुला मोठं केलं तो त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. आणखीन एकही शिवसैनिक विसरलेला नाही आहे, आणि ना त्यांचा परिवार विसरला, ना राज ठाकरे साहेब विसरले, ना उद्धव ठाकरे साहेब विसरले, ना जातवान अस्सल कट्टर शिवसैनिक विसरला. तू जिथं खाल्लं तिथंच हागून आलेला आहेस. तो शरद पवार साहेबाचा पक्ष मोडवला, तो अजितदादांचा पक्ष मोडवला. तू माणूस असा आहे, तो ओबीसीचे नेते संपविले. तू ओबीसीचे नेते संपविले. इतका माजन मस्ती आहे तुला, मोठ्यापणाची, प्रसिद्धीची, पैसे कमवायची, पदासाठी. तो गोरगरीब मायक्रो ओबीसी सगळा पायाखाली घातला. मायक्रो ओबीसीचे, लमानी समाजाचे, लिंगायत समाजाचे सगळे नेते संपविले. त्यांनी बाकीच्या जातीचे होते ते पण संपवले. त्याला नाही विचारलं की तो लगेच फुगणार, नाटकं करणार. त्यामुळे तुला किती अक्कल आहे SCBCची आणि ओबीसीचं आम्हाला चांगलं माहिती आहे. तू आम्हाला काहीच शिकू नको. आम्ही आमचं बघतो. तुला जसं लढायचं तसं लढ, आम्हाला जसं लढायचं तसं आता आम्ही लढणार आहे. या देशातील जाती कशा ठरवायच्या त्याची एक प्रक्रिया करून देण्यात आली आहे. हा जो शासन निर्णय आहे तो अत्यंत संभ्रम निर्माण करणार आहे असं सुद्धा ते म्हणतात. तूच संभ्रमित आहे. तूच ते भाद्याच्या महिन्यातला खेळ झाल्यासारखं तुला झालेला आहे. तुला असं झालंय चौकून तू अडचण उभा केल्या सरकारला. आता तुला त्यातून बाहेर पडता येणार त्या षडयंत्रातून. कारण ओबीसीने बोल केलं. ओबीसीचा नेता असावा पण इतका नासका छगन भुजबळसारखा नसावा की पार इतकं ताणायचं की ते तुटलं पाहिजे. असला नेता ओबीसीला परवडणारा नाही. धनगराचे 2-3 नेते होते तेही त्याला जमले नाही. वंजरेचे 1-2-3 होते तेही त्याला जमले नाही. त्याला ते हरिभाऊ राठोड साहेबांपासून बरेचसे होते तेही जमले नाही लमानी समाजाचे.
लिंगायत समाजाचे 5-6 होते तेही जमले नाही. आमचा बीडला सुद्धा एक मला आता नाव आठवना मोठं माळी समाजाचं त्यांचं संघटन आहे, तो सुद्धा नेता जमला नाही, त्याचं सुद्धा सगळं देव्हारा करून टाकला. म्हणजे त्याला असा दुसरा सहनच होत नाही. काय काड्याचा नको, राजपुताचा नको, लोहार सुताराचा नको, त्याला 12 बलुतेदारांचा नको, कुंभाराचा एक नेता होता त्याचा उलटा सुलटा करून टाकलं. म्हणजे हे जवळ धरतो आणि त्याला बरोबर छिद्र पाडितो त्याच्या पाठीला आणि मग वास घेतो. असल्या खोडीच आहे. याच्यामुळं त्यांनी याला ओळखलं आहे आता. आणि ओबीसींना इथून पुढं तरी ओळखावं. असल्या नासक्या माणसाचं ऐकून महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा आणि ओबीसीचा वाद लावायचं काम करतोय. आणि सरकारनं याला ओळखलं आहे. मराठ्याला जवळ येऊ देत नाही सरकारच्या, तर छगन भुजबळ येऊ देत नाही. त्याच्यामुळं आता त्यांनी ओळखलं आहे याचाच गेम लावा लागतो. कारण त्यांना नुसतं ओबीसीवर भागत नाही, मराठेसुद्धा पाहिजे. आता आमचे मराठे पिशाने झाले ना. आमचा जे आर निघाला भाऊ, आमच्या नोंदीच्या आधारावर निघाला, भाजपमधले मराठीचे नेते निघाला, तर मग आता रद्द का करा म्हणते ती. हो द्या ना आमच्या मराठीच्या लेकराचं कल्याण. तुमचं घेतो का आम्ही? नाही घेत. आमच्या नोंदी सरकारी सापडल्यात, त्याचा हे जे आहे विरोध काय करतो तू. त्याच्यामुळं आता आमचे मराठीचे नेते जागे झाले. आणि भाजपांनाही वाटतं ना की आपला मराठा समाजही आपल्यासोबत असला पाहिजे. महाविकास आघाडीला वाटतं आपला मराठा सोबत आपल्या असला पाहिजे, गरिबाचं कल्याण झालं पाहिजे. त्यामुळं विरोधी आणि सत्ताधाऱ्यातले सगळे मराठे आता आमचेसुद्धा एकजूट व्हायला लागलेत. आणि मी सुद्धा त्यांना सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही आता एकजूट व्हा. आपण जे आर लई लढून मिळवला आहे तो वायाला जाऊ देऊ नका. गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं न होऊ द्यायची जबाबदारी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या मराठ्यांच्या नेत्याची, आमदार खासदार मंत्र्यांची जबाबदारी. सगळेजण सज्ज राहा, सावध राहा, जातीच्या बाजूने उभा राहा. एवढ्या वेळेस जातीला साथ द्या. आता जे आर आणलाय आम्ही गरीब पोरांनी तो टिकून धरू लागा. तुम्ही जर टिकून, नेते आमचे मोठाले असून, उच्च घराणे असून, मोठाले घराणे श्रीमंत असून तुम्ही जर आमच्या मदतीला नाही आलात तर आम्ही गरीब मराठी म्हणणार आहेत. कारण आम्ही गरीब कमीत कमी 6.5 करोड तरी असतो. 7 करोडपैकी 50-20 लाख तर श्रीमंत असतील, पण बाकी आम्ही सगळे गरीब आहेत. आम्ही आयुष्यभर म्हणणार आहेत. ज्यावेळेस आमच्यावर संकट आलं, आमचा जे आर बदल करायला लागले, तर आमचा एक नेता आमच्या बाजूने बोला ना. त्यामुळे सगळ्या नेत्यांना माझा हात जोडून आव्हान आहे, ते जातीसाठी जर एकत्रित असले तर तुम्ही सुद्धा उठा करा. एखादा शब्द काढायचा किंवा घालायचा असेल तर विधी आणि न्याय विभागात जावं लागतं. मात्र इथं तसं झालेलं नाही. तर शासन निर्णयावरून ते असं म्हणतायत. त्याला नाही अक्कल. तुम्ही गेलते का न्याय विधी विभागात? कधी गेलते? 2016च्या टायमाला. बरं झालं ना, तो माहिती पुरायला लागला आम्हाला. विधी व न्याय विभागात तुम्ही 1994चा जे आर काढताना गेलते का? 50% वर 52% झालं. 2% आरक्षण घेताना तुम्ही विधी व न्याय विभागाचे परवानग्या घ्यायला गेलते का? 180 जाती होत्या 1967ला, त्याच्या 450 झाल्या. विधी व न्याय विभागाचे कुणी त्याच्यात किती जणांनी पुरावे घेतले? अरे बाबा, विधी व न्याय विभाग हा सगळा न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत येतो. जी आर काढणं, शासन निर्णय घेणं, त्याला मंत्रिमंडळाचा अधिकार येतो. तो मंत्री राहिलाच कशाला 20-30 वर्षे. राज्य मंत्रिमंडळ आहे, ॲक्टिव्ह आहे. इथं विधी व न्याय विभागाकडे कधी जायचं की ज्या वेळेस विधानसभा, विधान परिषद ॲक्टिव्ह नाही आहे, अस्तित्वात नाही आहे, राज्यपाल या राज्यात नाही आहेत किंवा अस्तित्वात नाही आहे ते पद, सरकार, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. त्यावेळेस विधी व न्याय विभागाकडे जाऊन काही अपवादात्मक काही बाबी घडल्या तर तिकडं जायला लागतं. इथं सरकार ॲक्टिव्ह आहे, इथं मंत्रिमंडळ ॲक्टिव्ह आहे, अस्तित्वात आहे, विधानसभा, विधान परिषद अस्तित्वात आहे, इथं राज्यपाल अस्तित्वात आहे, इथं तिन्ही कायदेमंडळ अस्तित्वात आहेत. मग कायदेमंडळ कशाला आहे? सरकार कशाला आहे? मग एखाद्या जनतेचा एखादा खरा प्रश्न, त्याचा काही महसुली दस्तऐवज, सरकारी दस्तऐवज घेऊन असेल तर सरकारला तो अधिकार आहे त्याचा शासन निर्णय करणं, त्याचा जी आर काढणं आणि जनतेला न्याय देणं. काही बोलत कुंकडे बी भाव चाललेलं. अगदी शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून मजबूत आहे, त्यामुळं जरांगेशाही येणं शक्य नाही असं ते म्हणत आहेत. अरे ते नासकं आहे. हां, तुला जरांगेशाही काय काय कळायची? तुला मी मागच सांगितलं, तू माझ्या नादी लागू नको बाबा. तुला आणखीन बी अक्कल आहे ना, इतकं वय झालं तरी.
ज्या वेळेस आपण ह्या पोराला विरोध केला त्यावेळेस पोरग हे जिंकलंच. तू माझ्या पुढं नाही टिकू शकत. तू कशाला विनाकारण नाराजी घेतो? आणखीन तरी शहाणा होय. आणि मला शाई फिकुड आणायची. मी एक गरिबाचा लेकरू आहे. पण तो नियत चांगली नाही. मग नियतीला मान्य नाही तू. त्याच्यामुळं नियत, कारण हे हिंदू संस्कृती देवदेवतांचं देश आहे. इथं अनितीनं वागणं मान्य नाही नियतीला. त्याच्यामुळं तो हा विजय कवा होत नाही. आम्ही नियतीनं वागतो. हिंदू धर्माच्या संस्कृत्या पाळतो. वारकरी संप्रदायाच्या संस्कृत्या पाळतो. रोज देवदेवतांच्या 4-5 पाया पडतो. तुम्ही चालता असं करता नुसतं चालताच. आम्ही मराठ्यांचे लोक आजही माथा टेकतो मंदिरात उंबऱ्यावर. तुम्ही गाडीतूनच असं करता चालता देवाला, जसं का लय कदारला देवाला. आम्हाला सगळं माहिती आहे तुमचे पाय पडणं कसे आहेत. भूक लागली तर तुम्ही थांबत सुद्धा नाही. तर आणा म्हणतात पटकून आधी खायला, मग बघू पाय पडू नंतर. आधी पोटोबान मग इठोबा असा मंत्र जाऊन राजकीय नेत्याचा. आधी पोटोबान मग इठोबा असा मंत्र आहे त्यांच्यात एक. राजकीय नेत्यात एक मंत्र आहे. म्हणले का नाही देवाचे पाय पडू? ते म्हणते नाही आधी पोटोबान मग इठोबा. असले देव करणार आहेत तुम्ही. त्यामुळे नियतीला मान्य नाही आणि नियती लवकर बदला घेणार तो. हाकेंचे बॅनर फाडल्याची माहिती आहे. हाकेंनी तसा आरोप केलेला आहे. त्यावरती काळं फासून ते बॅनर फाडले. मी नाही बोलत त्याच्यावर. आपण त्याला कधी विरोधक मानलं नाही, कधी मानणारं नाहीत. कारण आमचे गावखेड्यात संबंध चांगले आहेत. यांच्यामुळे आम्ही नाही खराब करत. धनगराला करमत नाही मराठ्याशिवाय मराठ्याला करमत नाही. धनगराशिवाय ओबीसीला करमत नाही. मराठ्याशिवाय मराठ्याला करमत नाही. त्यांच्याशिवाय ना दलित मुस्लिमाला आम्हाला एकमेकाशिवाय करमत नाही. आणि यांच्यासाठी राजकारणी लोकांसाठी यांसाठी कोण मारामारी करीत बसले? थोडक्यात तेच लावित येत, तेच कुंकुणदारी पोहरा आणि ते लावित असतील आणि तेच धुवून काढित पुन्हा तेच वातावरण निर्मितीसाठी करतात. काय नाही, गोरगरीब ओबीसीला अडचणीत आणायचं यांना, काय नाही दुसरं. म्हणजे थोडक्यात एकोप्यानं आहे गावखेड्यामध्ये. कुठं दुरुस्त, कुठं नाही ना दुरुस्त कुठं आहे. राजकीय नेते बोलतात मराठीचे आणि ओबीसीचे राजकीय नेते बोलत आहेत म्हणून काय गावखेड्यात वाद आहे का? एखादा अर्ध तर कोणाच्या गावात येते, घरात येतं. घर तिथं मातीत चूल येत म्हणते तसं. परंतु एकूण गावगाडा बघितला, एकूण संस्कृती गावाची बघितली. काल काय झालं ते आज बघत नाहीत, लगेच मदतीला पळते एकमेकात सुखादुखाला. ही पोझिशन आहे. यांना आता प्रसिद्धीसाठी सवय लागल्यात. यांना गर्दी लागती. गर्दी होत नाही तर मग काय करायचं? कुणाचे बोर्ड फाडायचे, कुंकडं काळं लावायचं, स्वतःवर दगड हाणून घ्यायचे, स्वतःच्या गाड्या फोडून घ्यायच्या आणि उगाच मग ते वातावरण निर्मिती. मग 4-2 याव आडणार. ते जमा केलेले टोळीतले द्या, दुसरे कोणी टोळीतलेच आहेत, बाकी कोणी नाही. ते टोळीचे जमत आहेत इकडून तिकडून. त्यांनी त्या टोळीनं सगळ्या जातीला बदनाम करून ठेवलं. आणि जातीचे 2च नेते आहेत त्यांना बदनाम करून ठेवलं. टोळीने 2च नेते आहेत जातीचे परळीचे, त्यांनाही बदनाम करून ठेवलं टोळीनी. ते चांगले वावरत होते लोकात. नाव इमेज चांगली कमीली होती. चुलत्याच्या मागं बापाच्या मागं तिनेही कमीली होती. यांनी केला सगळा चुथडा. वाच 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 बोलायचं, काही बी लिहायचं. लोकांनी रोष व्यक्त सुरू केला नेत्यावर. ह्या टोळीमुळं त्यांनाही भोगाची वेळ आली. हे कुठं गप बसतात. आता टोळीने दोघाला सोडून दिलं. आता तिसराच नेता धरला त्या टोळीनी. म्हणजे यांना त्या नेत्याचं वाटोळं करायचं, समाजाचं वाटोळं करायचं. हे गावगाडा यांना नीट चालू द्यायचा नाही. उगाच आता सहानुभूतीसाठी आता तिकडचे नेते आम्हाला फोन करतात. ते म्हणते आम तिकडे एक कुत्रं बोलत नाही नेता राव यांना. तुमच्या तिकडचे नेते यांच्यावर बोलत आहेत, घेणं देणं काय बोला तर म्हणा. त्यांना काय किंमत देता, यांना भाव देता, महत्त्व देता उगाच. आता ओबीसीचे मोर्चे निघतायत येणाऱ्या काळामध्ये, काय अडचण आहे? निघा ना. लोकशाहीचा अधिकार आहे प्रत्येकाला. आपल्याला धक्का लागता कामा नाही. जे आरला पॅक करीन सगळं राज्य. हो, मराठी सज्जच आहेत. पॅक करीन, पॅक. रस्तासुद्धा ठेवणार नाही. मुंगी हालून देणार नाही इकडं. आपल्या नादी नाही लागायचं. आणि आम्हाला गॅरंटी आहे आता फडणवीस साहेब मराठ्याला अंगावर नाही घेणार. मित्रत्वच मराठ्यांशी ठेवतील. एकनाथ शिंदे साहेबसुद्धा मराठ्यांशी मित्रत्व ठेवतील आणि अजितदादासुद्धा ठेवतील. आणि विशेष करून विखे पाटील साहेबसुद्धा आता मराठ्यांशी इमानदारीने राहतील.
आणि मराठ्यांचं हक्काचं आरक्षण, मराठवाड्यातला एकही मराठा कुणबी आरक्षणापासून प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाहीची काळजी घेतील. तेही आता अजिबात मराठ्यांचे नाराजी अंगावर घेणार नाहीत. जर तसं झालं ना तर नेतेच करिअरच राहणार नाही कोणत्या नेत्याला. मी कोणाचाच विचार नाही करणार मग मराठीचं वाटलं झालं. हां, तुम्ही आम्हाला द्या, आम्हाला तुमच्या राजकारणात काय देणं घेणं नाही, मजात करा, कुणी सत्ता बघा, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण आरक्षणात जर खोडा घातला रे बाबा, तुम्हाला रस्ताच काय, मुंगी शिरायला जागा नाही ठेवणार, मुंगी बी. हे ध्यानात ठेवा. जाग्यावर मुंबई बंद पडू आम्ही, जाग्यावर महाराष्ट्रातून. आमच्याकडूनच रेल्वे येतात, आमच्याकडूनच तुमचे वाहनं येतात, आमच्याकडूनच सगळा भाजीपाला येतो, आमच्याकडूनच सगळं अन्नधान्य येतं. रेल्वे आमच्याच महाराष्ट्रातल्या हद्दीतून येतात. बाहेर जाणाऱ्या राज्यातले सुद्धा चाक बी हलून देणार नाहीत आम्ही, चाकसुद्धा. कशाचंच विमान नाही ना, फॅमान नाही ना, काही नाही ना, कोणचं विमानतळ नाही, कुठंच हलून देणार. आता जागेवर राहून आम्ही मुंबई बंद पाडणार, बघ पाडतो का नाही. तुम्ही लावा धक्का आमच्या JRला, मराठ्याचं वाटलं करा, मग बघा तुम्ही मराठी काय चीज आहे. तर नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. छगन भुजबळांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यावरती वेगवेगळे त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत. आणि आपण पाहतोय की JRला जर धक्का लागला तर रस्ते सुद्धा बंद करू, इथे राहून सुद्धा मुंबई बंद करण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंकुशनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.